आज महाराष्ट्र राज्याचा 12वी HSC 2025चा निकाल जाहीर झाला असून यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे। महाराष्ट्राचा एकूण निकाल 91.80% इतका लागला आहे। निकाल जाहीर होताच राज्यभरात विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। ठाण्यातील तुषार अकॅडमीचा यंदाचा निकाल 100% लागला आहे। अनस खान हा 92.70% गुण मिळवून तुषार अकॅडमीचा टॉपर ठरला आहे। याशिवाय अनेक विद्यार्थ्यांनी 90%पेक्षा अधिक गुण मिळवले आहेत। तुषार अकॅडमीचे संस्थापक तुषार पडवळ हे गेले 25 वर्षांपासून पडवळ नगर विभागात ही अकॅडमी यशस्वीरित्या चालवत आहेत। अपना नाम बता दे और कौन से क्लास में पढ़ता है, कितने घंटे पढ़ाई किया करता था और किस तरीके से क्लासेस ने तुझे सपोर्ट दिया खास करके? मेरा नाम अनस खान है। मैं तुषार अकेडमी में पढ़ता था, अपना 12th यहाँ से किया हूँ और मेरे को 92.17% आया है। ओवरऑल हाईएस्ट है। मतलब पढ़ाई अच्छी हुई है। दिन में मतलब 4-5 घंटा मतलब पढ़ता था स्टार्टिंग से ही। मतलब जैसे क्लासेस शुरू हुए थे वैसे फिर करते करते हो गया, मतलब अच्छे परसेंटेज आए। फिर बोर्ड्स के टाइम पे भी पूरा मतलब रात तक पढ़ना। हाँ, फैमिली का क्लासेस के सर का कितना सपोर्ट हुआ करता था? सर का भी बहुत सपोर्ट करके फैमिली में किस तरीके से प्रेशराइज हुआ करता था? हाँ, मतलब सर का भी बहुत सपोर्ट था। मतलब आके यहाँ पे बैठना, यहाँ पे सम सॉल्व करना, सर का मतलब ध्यान देना ज़्यादा हम लोग पे। मतलब BK में है और घर पे भी मतलब सपोर्ट था कि हाँ मतलब पढ़ाई को लेके सब कुछ था, अच्छा था। तो तेरे माध्यम से जो अभी जो 12th में अपियर हुए, जो क्या उनको क्या मैसेज रहेगा, किस तरीके से पढ़ाई किया जाए और क्या कुछ मैसेज रहेगा उनके लिए? मतलब ज़्यादा नहीं पढ़ना चाहिए। मतलब जितना इम्पोर्टेंट है वही पढ़ो और हो जाएगा, आराम से आएगा 90%। जितना इम्पोर्टेंट है। ठीक, थँक्यू। नेमकं किती स्टुडंटनी 90 अबो मारलेला आहे आणि नेमकं कशा पद्धतीने टीचिंग करायची तुम्ही? आमचा क्लास एप्रिल महिन्यामध्ये सहसा सुरू होतो आणि स्टार्टिंगपासून आम्ही जास्त त्याच्यावर प्रेशर करतो, कारण का अकाउंट जे आहे त्याच्यामध्ये 90-95 अबाव ऑटोमॅटिक भेटतात। आमच्या या दोन्ही मुलांना एकाला 98 एकाला 97 आलेलं आहेत अकाउंट्समध्ये। आणि स्टार्टिंगपासून जर त्यांनी कन्सिस्टन्सी ठेवली अभ्यासामध्ये तर 90% कुठेही जाणार नाही त्यांचे। नेमकं टीच कसं करायचं नेमकं, म्हणजे या विद्यार्थ्यांमध्ये काय तुम्हाला असं वाटलं की बाबा यांना शिकवायला पाहिजे? हे विद्यार्थी आमच्यापासून 7वी-8वी पासून आमच्याकडे आहेत ऑलरेडी आणि हे चांगले विद्यार्थी आहेत आणि आमच्या मेन हेतू असतो की त्यांचा टार्गेट 90 अप व्हायला पाहिजे। बेसिकली 10 मध्ये 90 याच्यामध्ये 10 मध्ये पण त्याला चांगले पर्सेंट होते आणि 12 मध्ये पण चांगले होते। आम्ही स्टार्टिंग पासूनच त्या विद्यार्थ्यांना जोर टाकतो, कारण का लास्ट मोमेंटला लोक जे अभ्यास करतात त्यांनी जास्त काही पर्सेंट मिळू शकत नाही। मग जे आहेत पास होण्यापुरते मिळू शकतात पण जास्त होऊ शकत नाही। पण स्टार्टिंग पासून तुम्ही ध्येय एक ठेवला तर तुमचं 90% कुठेही जाणार नाही। तुमच्या माध्यमातून जे आता 12वीला गेलेले आहे कशा पद्धतीने प्रिपरेशन करावा, काय नेमकं मनामध्ये ठेवा की बाबा या अभ्यासामध्ये कशा पद्धतीने पुढे जावं? मी करंट बॅचच्या विद्यार्थ्यांना हेच इच्छितो सांगतो की स्टार्टिंग पासून मी कन्सिस्टंट ठेवा तुमच्या अभ्यासामध्ये, जेणेकरून लास्ट मिनिटला प्रेशर येणार नाही आणि त्यामुळे तुमचा जास्त दबाव तुम्हाला लास्ट मिनिट प्रेशर जाणवणार नाही आणि तुमचे पर्सेंटेज जे हवे ते येतील। कुठल्या क्लासमध्ये तू सर? ठीक आहे, तुझं नाव सांग आणि नेमकं किती पर्सेंटेज तुला आलेला आहे आणि कशा पद्धतीने अभ्यास करायचा, नेमकं शाळेमध्ये कसं करत आणि क्लासमध्ये कशा पद्धतीने? माझं नाव विघ्नेश भोग आहे। मी तुषार अकॅडमी ठाण्याच्या या क्लासेसमध्ये शिकत आहे। मला 90% आले आहेत। क्लासमध्ये सरांनी खूप मेहनत केली आहे आमच्यावरती, खूप आम्हाला प्रोत्साहन दिलं आहे। आम्ही स्वतः पण खूप कॉन्फिडंट होतो। क्लासेसमध्ये प्रॉपर टेस्ट झाले होते, संडे टू संडे खूप टेस्ट होते, त्याच्यामुळे आम्हाला नॉलेज भेटलं कसा पेपर द्यायचा। ह्या सगळ्या गोष्टींनी आम्हाला लय मदत केली, म्हणून आम्ही बोर्डमध्ये एवढे मार्क आणले।